पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमदारांची शाळा घेणार आहेत। नौदलाच्या आंग्रे सभागृहामध्ये पंतप्रधान आणि आमदारांची बैठक होणार आहे। तब्बल 2.5 तास पंतप्रधान महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधतील। या कार्यक्रमामध्ये आमदारांना मोबाईल वापरायला बंदी असेल। मोबाईल विधान भवनामध्ये त्यांना ठेवावा लागणार आहे आणि त्यानंतर या बैठकीसाठी त्यांना पोहोचता येईल। पंतप्रधान आज महायुतीच्या आमदारांची शाळा घेणार आहे। या कार्यक्रमादरम्यान त्यांना आपला मोबाईल मात्र सभागृहातच ठेवावा लागणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, महायुतीच्या विजयानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला मोठा दौरा म्हणावा लागेल। शपथविधीसाठी ते यापूर्वी आले होते, मात्र शपथविधीनंतर खऱ्या अर्थानं हा एक मोठा कार्यक्रम आहे। नौदलाच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहत आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कार्यक्रमाच्या नंतर साधारणपणे 12 वाजेच्या सुमारास पंतप्रधान महायुतीच्या आमदारांना नौदलाच्याच प्रांगणात असलेल्या आंग्रे सभागृहामध्ये भेटतील। त्यांची तिथे 2 तास विस्तृत अशी बैठक होईल, चर्चा होईल। महाराष्ट्रासाठी तुमचं विजन काय असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय कामं करायची आहेत, केंद्र आणि राज्याच्या योजना तुम्ही कशा प्रकारे राबवताय, मतदारसंघामध्ये तुम्ही काम कसं करता, लोकांपर्यंत कसं पोहोचता, आणि विशेष म्हणजे या निवडणुकीतलं तुमचं विजयाचं कारण काय, यासारख्या अनेक मुद्द्यांवरती ते आमदारांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे नियम आमदारांसाठी लावण्यात आलेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बैठकीसाठी आमदारांना स्वतःची गाडी वापरता येणार नाहीये। विधान भवनाच्या प्रांगणामध्ये आपण सध्या आहोत आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की बसेसची व्यवस्था या सगळ्या कार्यक्रमासाठी करण्यात आली। आमदारांना या बसेसच्या माध्यमातून विधान भवनातून ते जे नौदलाचं सभागृह आहे त्या परिसरात नेलं जाणार आहे आणि या 10 बसेसच्या माध्यमातूनच त्यांना या ठिकाणाहून पुढे घेऊन पुढे त्यांना घेऊन जाणार आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदारांना या काळामध्ये या एकंदर सगळ्या काळामध्ये मोबाईल वापरता येणार नाहीये। या सगळ्या आमदारांचे मोबाईल, महायुतीच्या सगळ्याच आमदारांचे मोबाईल विधान भवनामध्ये जमा केले जातील आणि विधान भवनातून मग या सगळ्या आमदारांना सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। त्या सुरक्षेमध्येच बसमध्ये बसवलं जाईल आणि बसमधून त्यांना नौदलाच्या त्या ठिकाणी घेऊन जातील असं एक सध्या तरी कळते। महाराष्ट्रासाठी तुमचं विजन आणि या सगळ्याच विषयांवरती चर्चा केली जाणार आहे। आपण पाहिलं असेल की 2 दिवसांपूर्वीच अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आणि त्यांनी शिर्डीतून भाजपच्या महाअधिवेशनातून पंचायत ते संसदेमध्ये भाजपचा डंका वाजला पाहिजे असं म्हटलं होतं। या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे। महाराष्ट्रातलं भाजपचं संघटन पर्व आणि या सगळ्याच मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा निश्चितच राजकीयदृष्ट्या खूपच महत्त्वाचा मानला जातोय। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।